इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी याकरता सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य सोलापूरकरांनी 4 वर्षांचा प्रदीर्घ लढा दिला। विमानसेवेतील प्रमुख अडथळे दूर करूनही 1.5 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला। विमानतळाचे नूतनीकरण होऊन 4 महिने झाले तरीही नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही। 23 डिसेंबर 2024 रोजी होडगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होईल असे खुद्द केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापुरात येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात 23 डिसेंबर रोजी विमानसेवा सुरू झाली नाही हे वास्तव आहे। विमानसेवा सुरू न होण्यामागे हास्यास्पद कारणे दिली जात आहेत। त्यामुळे सोलापूर विकास मंचने शासन आणि प्रशासनाविरोधात पुन्हा एकदा यलगाल पुकारला आहे। याचाच भाग म्हणून 30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर 1 दिवसीय आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलाय। सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय पातळीवरील मंत्र्याने 23 डिसेंबर पासून विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा केली आणि प्रत्यक्षात ती सुरू न झाल्याने ही घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीतील स्टंट होता का असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। त्याचप्रमाणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबतही तसेच प्रकार घडले आहेत। 2016 साली सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झाले, मात्र 8 वर्षे लोटूनही हे महाविद्यालय अस्तित्वात आलेले नाही। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही। पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंच मोठा लढा उभारणार आहे। सोलापूरकरांची सातत्याने उपेक्षा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी विमानसेवा सुरू न झाल्यास गड्डा यात्रा संपल्यावर प्रदीर्घ लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी राम रेड्डी, इंजिनियर मिलिंद भोसले, केतन शहा, विजय जाधव, योगिन गुर्जर, सुहास भोसले, आनंद पाटील, काशीनाथ भदगुंडकी, अर्जुन रामगे, गौरी आंबडेकर, विनय वडगावकर, शुभदा पाटील, भरत पाटील, किसन रिबेकी, आरती अरगडे, अमृता अकलूसकर, नरसिंग मेंगजी, अमित कामतकर, श्रीकांत अंजुटगी, श्रीनिवास पोटावद्दी, लक्ष्मीकांत दंडी, बाळासाहेब मोरे, सुनील दस्सल, शशिकांत बनसोडे, प्रभाकर कमटम, परवेज पीरजादे, रवींद्र कोळी, महेश चिंचोळे, राजकुमार राठोड, अब्दुल शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। उद्योगपती सुरवसे परिवाराचे प्रभा सुरवसे, विजय सुरवसे, श्वेता सुरवसे, अनुराधा सुरवसे, शैला सुरवसे, सुमन सुरवसे, राखी सुरवसे, विनोद क्षीरसागर, सतीश दारुकर, विनोद सिद्धम, मनोज कुमार तमीवार, शिखर बंगाळे, मोहसिन शेख, संतोष कसे, बनसोडे, कोहिरकर, रोहन सटकर यांचीही आंदोलनात उपस्थिती होती। आंदोलनादरम्यान सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले आणि विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहाय्यक विनोद सातो यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। सोलापूरकरांचा तीव्र संताप मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्यात आला। लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल असे आश्वासन देण्यात आले। सोलापूरकरांच्या विकासासाठी सोलापूर विकास मंचने पुकारलेल्या या लढ्याला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे। सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना हे नेहमी इथे आंदोलन करावं लागत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे। प्रत्येक वेळेस लोकप्रतिनिधी आपल्याला जी खोटी आश्वासनं देतात, वारंवार आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि परत त्यांना निवडून देतो, परंतु फसवी आश्वासनं या लोकप्रतिनिधींना आणखी किती वर्ष चालणार आहे, हा खूप खेदजनक बाब आहे। त्यासाठी आम्हाला असं वाटतं की खरं तर आमच्यासारख्या सोलापुरातल्या सर्वसामान्य लोकांनी आंदोलन करायची वेळच येऊ नये, परंतु या नाकर्त्या लोकप्रतिनिधींमुळे आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना इथे परत वारंवार रस्त्यावर उतरावं लागतं, ही अत्यंत खेदाची बाब आहे। त्यामुळे सोलापूर विकास मंचसाठी सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकांनी इथे पूनम गेटजवळ या आणि या आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्या।